कायद्याच्या कार्यशाळेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. कायद्याच्या कार्यशाळेमध्ये आजचा विषय अत्यंत ज्वलंत आहे. तुम्हाला माहितीच आहे, आवाज उठवला की केस दाखल होते. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि त्याची मर्यादा या विषयावरती आज आपण चर्चा करणार. आजच्या भारतात एक विचित्र वास्तव आपल्याला दिसते. कोणीतरी प्रश्न विचारला, भ्रष्टाचारावर बोट ठेवलं, सत्तेला अस्वस्थ करणारा सत्याचा शब्द उच्चारला की त्याच्यावरती गुन्हा दाखल होतो. सामान्य नागरिक, पत्रकार, शिक्षक, कार्यकर्ते, कलाकार सगळ्यांना आता प्रश्न विचारण्याचं धाडस करावं लागतंय. पण आपण विसरतोय का, भारताचं संविधान आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन देते आणि हाच अधिकार लोकशाहीचा श्वास आहे. संविधानातील अनुच्छेद 19(1)(a) प्रमाणे मर्यादा दिलेल्या आहेत. सार्वजनिक सुव्यवस्था, देशाची सुरक्षा, सभ्यतेचे निकष, न्यायालयाचा अपमान, मानहानी आणि राष्ट्राच्या एकत्मतेच्या संरक्षणासाठी काही मर्यादा कायद्याने घालून दिलेल्या आहेत. म्हणजे तुम्हाला बोलायचं आहे, पण जबाबदारीने बोलायचं आहे. कायदा तुम्हाला तुमच्या आवाजावरती बंदी घालत नाही, पण तो आवाज द्वेष, हिंसा आणि अपमानाचा नको आहे तर कायदा हस्तक्षेप करू शकतो. आज सोशल मीडियाचा ग्रुप आहे. फेसबुक, ट्विटर, युट्यूब, व्हॉट्सअप सगळीकडे आपला विचार शेअर करणं सोपं झालं आहे. पण याचा सुलभतेचा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि अभिव्यक्तीचा गैरवापर याचा अंतर मिटलेला आहे. कोणी राजकारणावर टीका केली तर देशद्रोहाचा आरोप होतो. कोणी प्रशासनावरती प्रश्न विचारला तर मानहानीच्या नोटीस येते आणि कोणी धार्मिक मुद्द्यावरती मत मांडलं तर त्याच्यावरती गुन्हा दाखल. म्हणजेच लोकशाही बोलणं गुन्हा ठरलंय. पण जर जनता गप्प बसली तर लोकशाही फक्त कागदावर उभेल. जर जनता गप्प बसली तर लोकशाही फक्त कागदावर उभेल. लोकशाहीची खरी कसोटी लोकशाहीच्या शक्ती विरोधात आहे. जर सरकार विरोधी बोललं तो लोकशाहीचा शत्रू नाही, तो तिचा आरसा आहे. कारण सत्ता आणि सामाजिक जबाबदाऱ्या सोबत राहावं लागतं. विचार स्वातंत्र्य अस्तित्वात आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे सरकारला प्रश्न विचारणं, अन्यायाविरुद्ध बोलणं, सत्य सांगणं आणि आपला विचार मांडणं हे सर्व सर्वांगीण अधिकार आहेत. सुप्रीम कोर्टाने केदारनाथ सिंग विरुद्ध बिहार राज्य 1962 साली ऐतिहासिक प्रकरणामध्ये असा निर्णय दिला, सरकारवर टीका करणं, राजकारणावर प्रश्न विचारणं हे दोषदायी नाही जोपर्यंत ते हिंसेचं आव्हान करत नाही. आपण अनेकदा म्हणतो सगळं माहित आहे पण बोलून काय उपयोग. ही भीती लोकशाहीला गुदमरते. बोलणं म्हणजे गुन्हा नाही, गप्प राहणं हे अपराधासारखं आहे. कारण अन्याय गप्प राहिल्यावरतीच वाढतो. प्रत्येक नागरिकानं आपला आवाज उठवला पाहिजे, तर तो तर्कसंगत, जबाबदार आणि अहिंसक पद्धतीने. अभिव्यक्तीचा अधिकार आहे पण तो द्वेष पसरवण्यासाठी नाही, जातीय धर्म तणाव वाढवण्यासाठी नाहीये किंवा खोटी माहिती पसरवण्यासाठी नाहीये, तर त्याचे परिणाम समाजावर होतात. म्हणून स्वातंत्र्य आणि जबाबदारी हे एकच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आवाज उठवला की केस होते हे वाक्य आजच्या काळातलं दुःखद सत्य आहे. पण याचा अर्थ असा नाही की आवाज उठवायचा नाही. कारण कायदा आवाज उठवणाऱ्यासाठी संरक्षण देतो. न्यायालय आणि सामाजिक दोन्ही स्तरावरती स्वातंत्र्य, जबाबदारी, खरा लोकशाहीचा नागरिक हीच आपली ओळख असली पाहिजे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे फक्त बोलण्याचा अधिकार नाही, तो म्हणजे सत्य जगण्याचं ध्येय आहे. आज
कायद्याच्या कार्यशाळेमध्ये एवढंच, विचार करून बोला आणि सर्वांच्या हिताचं बोला, सत्य बोला, बस.